नमस्कार, मी काजल तडकोड, मोटिवेशनल स्पीकर. काजल्स मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात सर्व काही चांगलं करण्याच्या हेतूने आपण सर्व गोष्टी चांगलं करत असतो आणि आपल्याला जी काही कामे करायची आहेत ती आपण एका ठराविक रुटीनमध्ये करत असतो. आणि कधी कधी काहीतरी असं वेगळं होतं की मग आपण काही गोष्टींचा सतत विचार करू लागतो आणि त्या गोष्टींचा आपण इतक्या खोलवर विचार करतो की मग त्या विचारांची संख्या कधी वाढते तेच आपल्याला कळत नाही. आणि सतत त्याच त्याच गोष्टींचा विचार आपल्या मनात जर सारखा येत असेल तर त्याचं चिंतेमध्ये रूपांतर होतं आणि आपण चिंता करायला चालू करतो. कधी कधी आपण असा विचार करत असतो की ज्याला काहीच अर्थ नसतो आणि आपण विनाकारण चिंता करत असतो. काही लोक तर अशी असतात की त्यांना चिंता करण्यासाठी एक कारण देखील पुरेसे असतं. म्हणजे समजा एखाद्याच्या घरात एखादी वृद्ध व्यक्ती आजारी असेल तर त्या घरामध्ये ती चिंतेची बाब असते. पण असंच आपल्या घरात जर झालं तर काय होईल असं त्या लोकांना वाटत असतं आणि घरातील सर्वांची तब्येत चांगली असते तरी पण विनाकारण आपल्या घरात देखील कोणी आजारी पडले तर काय होईल अशी चिंता त्या व्यक्ती करत असतात. आता जी गोष्ट घडलेलीच नाही तिच्याबद्दल ते असा विचार करत असतात आणि कधी कधी अशा निगेटिव्ह विचारांमुळे त्यांच्या घरात खरंच कोणीतरी आजारी पडतं आणि मग हे खूप मोठं चिंतेचं कारण बनतं. मित्रांनो, यातून एक गोष्ट लक्षात येते की चिंता कधीही मोठी नसते, आपण त्याला स्वतःहून मोठं करत असतो. कधी कधी या चिंतेचं प्रमाण जास्त झालं की मग ती व्यक्ती डिप्रेशनची देखील शिकार होऊन जाते. म्हणून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचाच फक्त विचार करा, त्या तुम्हाला आनंद देतील. वाईट गोष्टी या इतरांच्या आयुष्यात जरी घडलेल्या असतील तरी काही काळाने ते लोक त्यांच्या दुःखामधून सावरत असतात. आपण देखील त्यांच्या दुःखाचं सांत्वन केलं पाहिजे, पण त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील असा निगेटिव्ह विचार कधीही करू नका. त्यामुळे केवळ चिंताच उत्पन्न होईल. म्हणून चिंता करणं सोडून द्या. नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करा, म्हणजे आयुष्य देखील चांगले होऊन जाईल. काही व्यक्ती या खूप हुशार असतात, त्यांच्यामध्ये खूप चांगले गुण असतात. त्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात यशाच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकण्यासाठी त्यांच्याकडे चांगल्या कपॅबिलिटीज देखील असतात. पण नकारात्मक लोकांना कसं फेस करायचं हेच त्यांना समजत नसतं. आणि मग एखादी नकारात्मक व्यक्ती त्यांना म्हणाली की तू पुढे जाऊ शकत नाहीस, तुझ्यामध्ये तेवढ्या कपॅबिलिटीज नाहीत. आणि मग त्यावेळी जी व्यक्ती पुढे जाण्याच्या मार्गात असते ती सुद्धा तिच्या कपॅबिलिटीजवर शंका घेऊ लागते आणि आपल्या आयुष्यात आपल्याला खरंच काही जमत नाही असं वाटून चिंता करू लागते. आता इथं केवळ दुसऱ्याच्या बोलण्यामुळे ही व्यक्ती चिंता करू लागते आणि म्हणून नकारात्मक लोकांच्या बोलण्यावर कधीही फोकस करू नका. असा फोकस जर तुम्ही करत बसाल तर फक्त चिंताच करत बसाल. म्हणून स्वतःच्या कपॅबिलिटीजवर विश्वास ठेवा आणि आयुष्यात प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करा. मित्रांनो, काही लोकांच्या आयुष्यात वर्तमान काळात तर सर्व काही चांगलं चाललेलं असतं, पण ते सतत भूतकाळात घडलेल्या वाईट घटना आणि नकारात्मक गोष्टींची आठवण काढत असतात. आणि अशा वाईट घटना, नकारात्मक गोष्टी आपल्या भविष्यात तर होणार नाहीत ना, आणि भविष्यात पुन्हा तसंच झालं तर मग काय करायचं म्हणून चिंता करत बसतात. मित्रांनो, अशा चिंता करणाऱ्या व्यक्ती त्यांचा वर्तमान काळ देखील खराब करत असतात आणि भविष्यकाळातील चिंतेमुळे आणि भूतकाळातील नकारात्मक गोष्टींच्या विचारामुळे त्यांना वर्तमान काळात देखील जगणे असह्य होऊन जाते. आपण भूतकाळात घडलेल्या वाईट घटनांना तर बदलू शकत नाही, त्यात कोणताही बदल करता येत नाही. मग चिंता करून वर्तमान काळ देखील का खराब करायचा? ही विनाकारण उत्पन्न होणारी चिंता असते. म्हणून या चिंतेला सोडून द्या आणि उद्याच्या भविष्यात काय होणार आहे याची चिंता करत बसण्यापेक्षा आपला वर्तमान काळ आणि आपला भविष्यकाळ चांगला होण्यासाठी वर्तमान काळात चांगल्या गोष्टींचा आनंद घ्या. त्यामुळे तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी येईल आणि या पॉझिटिव्हिटीमुळेच तुमचा वर्तमान काळ देखील चांगला असेल आणि भविष्य काळात देखील सुरक्षितता येईल. काही लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट राहायची सवय असते, प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायची सवय असते, पण ते एकच गोष्ट चुकीची करत असतात, ती म्हणजे ते दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवत असतात की इतरांनीही परफेक्ट असायला पाहिजे.
आता परिपूर्ण तर कोणीच नसतं, पण काही लोकांचा असा गैरसमज असतो की ते परिपूर्ण आहेत आणि मग इतर लोकांनीही प्रत्येक वेळी त्यांचंच ऐकावं. इतरांच्या आयुष्यात देखील काहीतरी महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांना विचारून घ्यावा. आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये मनमानी करायची त्यांना सवयच लागलेली असते. आपली प्रत्येक गोष्टच परफेक्ट आहे असा त्यांचा गैरसमज असतो आणि इतर लोकांनी त्यांच्याच गोष्टी प्रत्येक वेळी ऐकाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. पण खरं तर या गोष्टी रिअलमध्ये होत नसतात. कारण प्रत्येक व्यक्तीचे विचार, प्रत्येक व्यक्तीचे वागणे, प्रत्येक व्यक्तीसमोर आलेल्या परिस्थिती, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, सर्वच गोष्टी एकंदरीत वेगळ्या असतात आणि प्रत्येक व्यक्तीला तिच्या मनाला पटेल असंच वागायचं असतं. कारण त्या व्यक्तीला तिथं स्वतःबद्दल आत्मविश्वास असतो आणि मग हे लोक माझं का ऐकत नाहीत, माझ्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी का करत नाहीत असा विचार करून ते लोक चिंता करत बसतात आणि या चिंतेमुळे त्या व्यक्तीच्या सर्वच गोष्टी बिघडतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे आचार, विचार, स्वभाव, परिस्थिती या वेगळ्या असतात. त्यामुळे कोणीच इतरांनी फक्त आपलंच ऐकावं असा हट्ट धरू नये आणि या गोष्टी जर फॉलो केल्या तर आपण सर्वांना समजावून घेऊ शकतो आणि विनाकारण येणाऱ्या चिंतेला आपण दूर ठेवू शकतो. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स तर येतच असतात. मग एखादी वाईट परिस्थिती जर आली तर तिच्याकडे चिंतेच्या नजरेने कधीही बघू नका. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या परिस्थितीकडे, वाईट परिस्थितीकडे बघाल ना, तर नक्कीच तुम्हाला एखादी चांगली गोष्ट त्यातून घेता येईल, जेणेकरून त्या परिस्थितीला आपण सही सलामत बाहेर काढू शकू आणि आपण स्वतः त्यातून बाहेर येऊ शकू. म्हणून वाईट परिस्थितीबद्दल चिंता करू नका, तर त्याच्यामधून बाहेर कसं निघायचं याचा मार्ग शोधा आणि मार्ग शोधा म्हणजे तो तुम्हाला सापडेलच. कधी कधी काही लोकांना प्रत्येक गोष्टीला स्वतःला जबाबदार ठरवण्याची सवय असते. समजा कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती असतात, त्यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात, त्यांची वेगळी ठरवून दिलेली कामे असतात. पण एक अशी व्यक्ती असते जी स्वतःला खूप जबाबदार समजत असते. म्हणजेच समजा काही काम करताना एखाद्या व्यक्तीकडून घरातील वस्तूचं नुकसान झालं तर ते नुकसान होण्यापाठीमागे मी स्वतः जबाबदार आहे असं ती व्यक्ती समजत असते आणि जर ती गोष्ट मी व्यवस्थित ठेवली असती तर त्या वस्तूचं नुकसान इतर व्यक्तीकडून झालं नसतं असं त्या विचार करत असतात आणि त्या वस्तूचा मग ते इतका विचार करतात की मग त्याचं चिंतेमध्ये रूपांतर होतं आणि कधी कधी या विनाकारण झालेल्या चिंतेचं रूपांतर इतकं मोठं असतं की मग डोकं दुखणं, झोप न लागणं असं प्रॉब्लेम्स त्या व्यक्तीला चालू होतात आणि ती व्यक्ती डिप्रेशनची देखील शिकार होते आणि ती कशी शिकार होते हे कुणालाच समजत नाही. म्हणून प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इतरांना ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्याची जाणीव इतरांना असते. प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार काम करत असतो. त्यामुळे कधी काही नुकसान झालं, कधी काही चुका झाल्या तर प्रत्येक वेळी स्वतःला जबाबदार ठरवू नका. निश्चिंत राहा, आपली कामे करत राहा आणि चिंतामुक्त होऊन आपले जीवन आनंदाने जगा. फ्रेंड्स, आपल्या मनामध्ये चिंता निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जे विचार आहेत ते आपल्या मनातच ठेवू नका. कारण असे विचार मनात ठेवल्यामुळे चिंतेमध्ये वाढ होते. म्हणून तुमच्या क्लोज पर्सन्ससोबत तुमच्या चिंता, तुम्हाला दुःख देणारे विचार शेअर करा आणि याच शेअरिंगमुळे तुमचे मन हलके होईल. कदाचित ज्या पर्सनसोबत तुम्ही तुमच्या गोष्टी शेअर करत आहात तिच्याकडून तुमच्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन तुम्हाला मिळेल आणि त्या प्रॉब्लेममधून बाहेर येण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही चिंता करणे सोडून द्याल. मित्रांनो, हे आयुष्य क्षणभंगुर आहे. इथे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. चिंता करू नका. चिंता केल्यामुळे फायदा तर काहीच होत नाही, उलट आपल्या आयुष्याचे, आपले स्वतःचे नुकसानच होते. म्हणून चिंता करणं सोडून द्या आणि आयुष्य आनंदाने जगा. थँक यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.